कहे पाया पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. या पवित्र कुळामध्ये जर जन्माला आला तर याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काय पाहिजे का? एका ठिकाणी लिहिलंय, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. अजून अजून किती गोड लिहिलंय, तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं वागणं गोड असावं. का गोड असावं? काकड्यातल्या भूमिका आहे, आम्ही जागवावं, भजन करावं. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. मग जागं होऊन काय करावं तर उत्तम रित्याचं भजन करावं. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, अशा मान हलवत चला, म्हणजे मला कळलं तुम्ही ऐकतात. ऐकत चला. शास्त्रात अशी परिभाषा आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना जरा, बोला ना, बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे असं शास्त्रानं लिहिलंय. आपण काय करतोय? बोला ना जरा, मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला पण सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणलं ते? हे औटा हात का मानव देहा, प्रभु ने तुझ दिया, औटा हाथ का माना दिया, प्रभु ने तुझा दिया. ए खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, तू भज म्हण नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. आणि का गोड करावं? काकडे लिहिलंय, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, जागा रे बाईनो जागा. जागा जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. टाळी वाजवा. एवढं सुंदर गायलं महाराज. नाही त्यांच्यासारखं गाता येतं पद्य गातात, त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं. किती गोड लिहिलंय. ए चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं तर उत्तम रित्याचं भजन असावं.
भजन करण्याकरता आपण आलोय सगळे, पण हल्ली भजन करून सुद्धा देव मिळत नाही. का देव मिळत नाही? मी एक परिभाषा वापरेल, कदाचित तुम्हाला कळेल. आई आवाज येतो ना माझा, अशा फक्त बोलत चला. दादा का देव मिळत नाही? माझं मत आहे महाराज, का देव मिळत नाही सांगू? आश्रम महाराज सध्या बऱ्याच लोकांची ओरड आहे, आपण पाहतोय की महाराज देव मिळणं कठीण झालंय. गुरुजी का देव मिळत नाही? मी एक वाक्य बोलेल, का देव मिळत नाही. हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिक गोष्ट आहे. देवाला मिळवायचंय, भाव प्रेम लय महत्वाचं आहे. एक भावगीत तुमचं पाठ आहे, म्हणणार माझ्याबरोबर एकदा? ताट बसन म्हणा बरं सगळे माझ्याबरोबर. आपण म्हणतो ना, देवा आशान पावायचा, थोडं ताकदीनं. आता बरोबर आलंय, सगळं बरोबर आलंय, फक्त थोडं ताकदीनं. देवा आशान पावायचा, देव बाजाराचा, मणी नाही भाव म्हणे, मणी नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देवा आशान पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड, दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. हा, देव अशा न पावायचा, देव बाजाराचा. साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. आपल्या जगाला प्रेमार पावे. आणि का प्रेमानं बांध जगा माहिती का? थोडा ट्रबल का जगा माहिती का? अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग कुणाचे सांग बल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल लरे वेड्या तुला गोडिया बागाचे. हो कधी पुढे गोडले बघा. असे हा जन्म मोलाचा नको घालवू बाया. असे हा जन्म मोलाचा नको घालवू बाया. बघून घे, बघून घे सावये मध्ये आता. मग आम्ही आलोय तर हा विचार करावा. विचार कोणता करावा? तरुण जाण्याचा विचार करावा. आणि ज्यानं हा विचार केला ना, त्याला लांब जाण्याची गरजच नाही. महाराज पवित्र कुळातली माणसं आहे. आणि याच्यापेक्षा भूमिका अजून स्पष्ट काय पाहिजे? मी तर बोलल, आपल्या तुकोबाराने सांगितलंय, पवित्र ते कुळ पावण तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळातली माणसं. मी तर बोलल, ज्या राज्यात जन्माला आलं, ही भूमी कोणाची? मला उत्तराची अपेक्षा आहे. रामदादा आपण ज्या, सचिन दादा आपण ज्या, सुनू दादा ज्या राज्यात जन्माला आला दादाची, ही भूमी कोणाची? संतांची. बरोबर. कोणतं राज्य? ज्या राज्यात जन्माला आला, या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना काय? हा म्हणजे तो हा महाराष्ट्रात जन्माला आलं. आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? आपला जिल्हा हा बोला ना, जिल्हा कोणता आहे? बोला ना गुरुजी. जिल्हा कोणता आहे? परभणी. आणि परभणी जिल्हा माझ्या आवडीचा जिल्हा आहे. का माहिती का? आवडीचा म्हणजे खरंच आवडीचा आहे, लय आवडतो. नाही खरंच सांगतोय, आवडीचा जिल्हा आहे. हा, तिकडे गेल्यावर इकडच नाही असं नाही, महाराज इकडे आल्यावर इकडच. हा, आणि मग सांगतोय हा इकडं, म्हणजे तिकडे गेल्यावर तिकडच नाही, तिकडे गेल्यावर सुद्धा इकडच सांगतोय. हा, हे पण तुम्हाला माहिती आहे, खोटं बोलायचं नाही. हा. आणि मग परभणी जिल्हा का आवडतो गुरुजी? या परभणी जिल्ह्यानं असे आमचे डॉक्टर बाबा म्हणतात, डॉक्टर जाधव बाबा काय म्हणतात,
इकडचं पोरग जरी जन्माला आलं तरी ते स्वरातच रडतं. वरदान आहे, वरदान आहे. का वरदान आहे? इकडं का बोलायचं माहिती का? जगात जर्मनी आणि भारतात परभणी कशा करता? जगात जर्मनी टेक्नॉलॉजी करता आणि भारतात परभणी कशा करता? पारमार्था करता. भारतात परभणी का माहिती का? इथलं घराघरात पारमार्था तेवढ्याच ताकदीच आहे. आणि मी बोलू का अजून परभणीतला तालुका कोणता? तालुका सेलू तालुका. सेलू तालुक्यानं इतिहास रचवला. काय महाराज सप्ताह घातला महाराज सेलू तालुक्यानं. अरे अख्खं भारत देश ना अख्ख्या जगानं पाहावं तुमच्याकडं. असा सेलू तालुक्यानं आणि इतिहासात नोंद करावी असा सप्ताह गाजवला. आणि सेलूकरांचा नाद नाही करायचा तेवढ्या बाबतीत. काय पब्लिक महाराज. महाराष्ट्रातला पहिला सप्ताह असेल की एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी तिथं झाली. बरोबर ना? अजून बोलू का? सेलू माझ्या आवडीच आहे. का? सगळ्यात जास्त पंढरपूरला आळंदीला पायदिंडी सोहळ्या जाणारा तालुका. बोला हा मोठ्यानं बोला ना. आई बोला ना. सेलू तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका सेलू तालुका. वारकरी परंपरेवर प्रेम करणारा तालुका सेलू तालुका. कलाकारांचा जिल्हा आपला कलाकारांचा तालुका सुद्धा सेलू तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा सेलू तालुका. चांगली शेती करणारा तालुका सेलू तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका कमी म्हटलंय जास्त नाही कमी म्हटलंय. हा हा हा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपलं नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात मग जगणं वागणं का गोड करावं? महाराज म्हणले आम्हाला त्याच्या सत्तेनं चालायचंय. काय त्याच्याजवळ? विटेवरी जाचे पाऊले समान. विटेवरी जाचे पाऊले समान. किती गोड सांगितलं. तोची एक दान सुरदाता. तोची एक दान सुरदाता. तोची एक दान सुरदाता. तोची एक दान सुरदाता. विटेवरी जाचे पाऊले समान. आणि मग तोच एक दान सुरदाता. त्याचं भजन आम्ही आवडीनं गाव. पण भजन गाण्याकरता सुद्धा तीन पण आहेत माणसाच्या आयुष्यात. आपण लहान होतं ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे तरुणपण. आणि तरुणपण संपलं. तरुणपण संपलं ना तरुणपण संपलं का कोणतं पण? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय हा सरपण येण्याच्या अगोदर माणसाला जीवात जगाव. प्रमाणे आला आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा अशा आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग बालपणात काय करावं? बालपणामध्ये गावं नाचावं उड्या माराव्या. जसं तुकोबाराय म्हणले गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे. मनाच्या आनंदी आवडीने जगावं बालपणात.
तरुणापणात तरुणा भाग तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात असं नटावं. आणि मग हे नटण्या करतात तरुण पण लागल. पण मग म्हातारपणातलंही तक्त करुण आहे. म्हातारपणात म्हणावं याजसाठी केला होता 8 तास किंवा म्हणावं महाराज म्हणावं ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी. मला माहिती ना लय दाट पेरला कवर कांसाला बारीक पडत. आणि मग ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी आडत डाळ व्हावा. प्रामाणिक माणसं असली का प्रमाण देण्याकरता तयार असतात. पण ऐका आणि मग ही भूमिका तरुणापणात म्हातारपणाची. पण काही माणसं बरं का गुरुजी काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. त्यांना प्रपंच सुटत नाही. आता मध्यंतरी माझं कीर्तन 2 दिवस मुंबईला होतं आणि आमच्या शेजारी एक आजोबा आहे 80-90 वयाचे आजोबा आहे आमच्या शेजारी. कृष्ण महाराजांना माहिती ते आलेले घरी. आणि मग 80-90 वयाचे आजोबा आहे. त्यांनी आग्रह धरला मला म्हटले मला यायचे. म्हणलं कुठं यायचे? ते म्हणले तुमचे 2 दिवस मुंबईला कीर्तन आहे. म्हणलं मग कशाला यायचे तुम्हाला मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं ना आता काय मुंबईला. पण म्हाताऱ्या माणसानं ऐकावं म्हणून त्यांना मुंबईला नेलं. आणि मुंबईला नेल्यानंतर आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. आता सकाळची वेळ एका गावकऱ्याचा फोन आला. महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे आमच्याकडे चहा प्यायला अशी आमची इच्छा आहे. असं पाहुण्यांचा फोन आला. पण ते म्हटले घर जरा जवळ आहे 4-5 किलोमीटरचं अंतर होतं इथून ढासाळ आपलं मुंबई तिथून आपलं. आणि मग त्यांचा फोन आला जवळ आहे म्हणले लवकर या असं म्हणले त्याच्या आणि मग त्याच्याकडे चहा प्यायला निघालो. सकाळची वेळ देवपूजा उरकली आणि देवपूजा उरकली गुरुजी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. आता 35-40 मजल्याची बिल्डिंग. एवढ्यावरती जायचं काय मेळ लागणार आहे. ज्यांच्याकडे जायचं होतं चहा प्यायला त्यांना फोन केला म्हटलं तुम्हीच खाली या घेऊन आम्हाला वरती जा. त्यांना खाली यायला जरा वेळ लागला. पण शहरामध्ये काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे आपण काय म्हणतो त्याला मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. पण मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते लिफ्ट असते बरोबर ना. आश्रमजी मी त्या लिफ्ट पाशी त्या आजोबा आणि आम्ही दोघे जण उभं राहिलो. त्या माता माऊली यायच्या पाय यायच्या त्या लिफ्टचं बटन दाबायचं दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला की त्या आतमध्ये जायच्या. दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या की ते उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली त्यातून खाली यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या तिकडून पुरी यायच्या. इकडून म्हाताऱ्या जायच्या तिकडून पुरी यायच्या. पुरी कशा करता यायच्या त्यांना ऑफिस करता कॉलेज करता जायचं होतं ते तिकडून यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या तिकडून पुरी यायच्या. माझ्या बरोबर जे आजोबा होते का ते बारीक पाहायचे. मला म्हणले काय मशीनर आहे इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पुरी येऊन बाहेर पडतात. आणि म्हणलं दाडा मशीनच तशी. म्हातारं धावलं ना माझ्यावर. मला म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं म्हणलं लवकर सांगायचं होतं आपल्या म्हातारीला पण आलं असतं मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी माझ्या समोर बसल्यात. प्रपंचात म्हातारी होतात पण प्रपंच सुटत नाही. पण प्रपंचात किती असं माहिती का आपल्या तुकोबा राहायचं म्हणून नाही. काय म्हणतात तुकोबा राहाय संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे